राज्यसभेच्या उमेदवारीच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत। पार्थ पवार, सुनील तटकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। स्वप्नील, काय नेमकं घडतंय, का अधिकचे अपडेट्स? निवडणुकी जवळ आलेली आहे, या संदर्भात घडामोडी घडताना पाहायला मिळतात। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये एक बैठक, त्यांची अंतर्गत बैठक झाली। मात्र या बैठकीनंतर सर्व नेते जे थेट आहेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। राज्यसभेच्या जागेवर नक्की कोणाला उमेदवारी द्यायची यावरती बराचसा खल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये झालेला आहे। याचा तपशील आता कुठेतरी महायुतीमधील प्रमुख एक घटक पक्ष म्हणून जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, भाजप हा पक्ष आहे करतात, त्यांना ही माहिती देण्यात येते। दरम्यान काही समीकरण जुळवण्याचा प्रयत्न सुद्धा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि काही प्रमुख जे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ते या बैठकीमध्ये सहभागी आहेत। मात्र एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये नक्की काय तोडगा निघतो आणि काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला ही जी राज्यसभेची जागा आहे त्या राज्यसभेच्या जागेवरती नक्की कोणाला कोणता चेहरा जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याला ग्रीन सिग्नल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चित, धन्यवाद आपण दिलेली आहे या सविस्तर माहितीसाठी।